नमस्कार. नमस्कार. मी मावळ सह्याद्री म्हणून एक यूट्यूब चॅनलला आपल्या मुलाखत घेऊ इच्छितो. तर आपल्या साई रोजिस ह्या प्रकल्पासाठी म्हणजे साधारणतः आपण किती एकरवरती आपण हे प्लॅन्ट उभारलेला आहे? सायरोजेस ह्या कंपनीमार्फत सध्या 50 एकर गुलाब शेतीवरती पॉलिओ क्षेत्र उभं आहे. साधारणतः किती कर्मचारी काम करतात साधारण? आज आपल्याकडे 300 कामगार आहेत. आणि याच्यामध्ये साधारणतः आपले कोणत्या कोणत्या प्रकारच्या गुलाबाच्या जाती आपण विकसित केल्या साधारणतः? ह्यामध्ये आपल्याकडे सगळ्या कलरमध्ये व्हरायटी उपलब्ध आहे. त्यामध्ये रेडमध्ये टॉप सिक्रेट आहे, येलोमध्ये सोलियर आहे, पिंकमध्ये रिवायवल आहे, बाय कलरमध्ये जुमिले आहे, व्हाईटमध्ये ॲव्हलांच आहे, ऑरेंजमध्ये रॉकस्टार आहे. अशा सगळ्या प्रत्येक कलरमध्ये आमच्याकडे व्हरायटी उपलब्ध आहेत. त्यामध्ये नवीन एक अजून एक मला दाखवले आपल्या सुपरवायझरने की ते नवीन वेगळे जाती बघा. नाही, अजून आमची त्याच्यावरती R&D चालू आहे. नवीन व्हरायटी आम्ही विकसित करत आहे, पण सध्या अजून त्या मार्केटमध्ये आम्ही लॉन्च केलेले नाही आहेत. जेव्हा आमच्याकडे व्यवस्थित प्रोडक्शन, त्याची क्वालिटी कशी येते, इंटरनल डिस्टन्स कसं आहे, फुलाची साईज कशी आहे, त्यानुसार मग आम्ही ते मार्केटमध्ये उपलब्ध करणार आहे. साधारणतः आपण कोणत्या कोणत्या देशामध्ये एक्सपोर्ट करतो मग? सध्या आपण 6-7 देशामध्ये काम करतोय. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, न्यूझीलंड आहे, अजून मलेशिया आहे, दुबई आहे, युक्रेन किंवा रशिया वगैरे. हां. देशामध्ये पण आपला माल देशामध्ये आपलं सगळ्या राज्यांमध्ये प्रत्येक मोठ्या सिटीमध्ये आपला माल जातो. आपण होलसेलमध्येही काम करतो आणि रिटेलमध्येही काम करतोय. आपला माल एअरपोर्ट विमानाने जातो ना? हो, सगळं एअरलाईननीच आपल्याला वाहतूक असते. त्यामध्ये आपण कोल्ड चेन मेंटेन करतो. कस्टमरपर्यंत आपण माल 2 ते 4 डिग्रीमध्ये परत पोहोचवतो. साधारणतः कोल्ड स्टोअर आपले किती किती? साधारण आमच्याकडे 10 लाख फुले स्टोअर होते, एवढी आमची कॅपॅसिटी आहे. आणि पुढे जाऊन आम्ही आता परत त्यामध्ये वाढ करत आहोत. हां. आणि आपल्याकडे वाहनं किती आहेत साधारणतः? 2 AC व्हॅन आहे. 2 AC. आणि साधारणतः 1 एकरवरती 5-6 लोक साधारणतः काम करतात. साधारण 1 ते 7 लोक पाहिजेत कामासाठी. त्यामुळे सगळी कामं पूर्ण होतात. आणि फुलांच्या तोडणी करण्यासाठी त्या महिला असतात का? महिला वर्ग जास्त आहे. जास्त प्रमाणामध्ये महिला वर्गाच्या फुलांचं काम हे चांगल्या प्रकारे महिला वर्ग हाताळतो. आणि सणासुदीच्या दिवसामध्ये समजा आपल्याला काम कसं असतं, समजा मार्केटमध्ये कसं होतं, फुलांना मागणी ही सणासुदीच्या काळामध्ये किंवा लग्न सीझनमध्ये वाढत असतं. त्यामुळे मग त्यावेळी मागणी मोठ्या प्रमाणात असते. आणि कामगार तसं आहे आपल्याकडं स्थानिक कामगार सुद्धा आहेत आणि बाहेरचे सुद्धा कामगार आहेत. परराज्यामधून सुद्धा कामगार आहेत. त्यांची आपण सगळी राहण्यापासून सगळी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे कामगारांची आम्हाला समस्या नाही. तर आगामी काळामध्ये आपलं काय उद्दिष्ट आहे साधारणतः? म्हणजे दिवसेंदिवस आता आम्ही त्यामध्ये कसं केलेलं आहे की आम्ही एकत्रित शेती केलेली आहे. म्हणजे एकत्रित आल्यामुळं आम्हाला फायदा असा झाला की प्रत्येकाने एक जबाबदारी स्वीकारली. कोण मार्केटिंग बघते, कोण प्रोडक्शन बघते, कोण डिस्पॅच बघते, कोण लेबर हँडल करते, कोण परचेस करते. त्यामुळे आम्हाला काय झालं, जबाबदारी एकेकाकडे एक गेल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात काम करायला सोपं गेलं. आणि आता आम्ही हे नातेवाईकांमध्ये सगळ्यांनी फुलशेती सुरू केली. त्यामध्ये अजून राहिलेले नातेवाईक किंवा आजूबाजूचे शेतकरी सुद्धा आम्हाला येऊन जॉईन होत आहेत. आता झपाट्याने चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. थोड्या दिवसांमध्ये यामध्ये ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठी वाढ होईल. बरं, आपल्याला शासनातर्फे काय आपली काय दखल घेतली की नाही का? म्हणजे पुरस्कार वगैरे काय? नाही, गव्हर्नमेंटचा जसा सपोर्ट चांगला असतो. पॉलिहाऊस उभारणी करतानाच आपल्याला शेतकऱ्याला 50% सबसिडी दिली जाते. साधारण एक शेतकऱ्याला 56 लाखापर्यंत लिमिट आहे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डचा. त्यानंतर मग तो शेतकरी सदन होतो. म्हणजे गव्हर्नमेंटच्या यानुसार किंवा 2-3 एकर क्षेत्रापर्यंत पॉलिहाऊस जर केलं, ते हाताळलं चांगलं, तोपर्यंत त्यांना गरज असते. तो प्रोजेक्ट नवीन असल्यामुळं नंतर वाढ करताना मग आता सध्या आमचं समजा ज्याचं 2 एकर 2.5 एकर क्षेत्र झालेलं आहे आणि त्याला पुढे वाढ करायची आहे, तो बँक लोन घेऊन खर्चाने आता वाढ करतो आणि प्रोजेक्ट वाढवत आहे. सर, आपल्या म्हणजे माध्यमातून साधारणतः 300 लोकांना रोजगार मिळाला किंवा म्हणजे ह्या भागातल्या म्हणजे जो परदेशामधला पैसा आहे किंवा तो आपण आपल्या पवन भागामध्ये आणलेला आहे. त्याच्यामुळं पवनामाई पण तिला पण आनंद झाला किंवा काहीतरी आपलं म्हणजे नुसतं भात पीक काढावं किंवा नुसतं ऊस काढावा, त्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण प्रकल्प केलेला आहे. तर
आपलं तसं मावळ तालुका हा सदन तालुका आहे. हां मावळ तालुक्यामध्ये पाऊस खूप चांगल्या प्रमाणात पडतो. पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं इथं पाण्याची कमतरता नाही आहे. वातावरण चांगलं आहे. त्यामध्ये पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या सिटीच्या मध्यवर्ती मावळ तालुका असल्यामुळे इथं रोजगार खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामध्ये आपण जी शेती करतोय ही शेतीमधून जे पिकणारं उत्पादन आहे म्हणजे प्रोडक्शन जे आम्ही घेतो फुलांचं, हे तासा 2 तासाच्या अंतरात आम्ही एअरपोर्टला पोहोचू शकतो. त्यामुळे झपाट्याने वाढ या क्षेत्रात इथं होत आहे. आणि त्यामध्ये समजा एअरलाईन जवळ असल्यामुळे आपण समजा मुंबई मार्केट इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं जो माल परदेशामध्ये पाठवतो तो पाठवायला सोपा पडत जातो. जसं की समजा सोलापूरवरून मुंबईला माल एअरपोर्टला टाकायचा म्हणून त्याची कॉस्ट वाढते. तसे आपल्याला 1 तासात 2 तासात पोहोचवतो, जास्त खर्च येत नाही. त्यामुळे आपण ज्या मार्केटला परदेशामध्ये काम करतो ते सुद्धा समजा आपल्याकडे फिरायला यायचं म्हणलं, राऊंडला आपल्या क्वालिटी बघायला यायचं म्हणलं, पॉलिशला भेट द्यायची तर त्यांना जवळ असल्यामुळे ते येतात आणि मार्केट त्यामुळे लोक उपलब्ध झाले आम्हाला. हो आपल्या म्हणजे डायरेक्ट परदेशामध्ये लोक कोणी आपल्याकडे येतात का माहिती? हो येतात. आपण ज्यांच्याबरोबर काम करतो ते लोक आपल्याकडे येतात, क्वालिटी चेकिंगसाठी येऊन जातात. आपण काम कशा पद्धतीने करतो, आपली कॅपॅसिटी आहे का नाही, आपली क्वालिटी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक करतात. त्यानंतरच ऑर्डर देतात आपल्याला. किंवा आपण समजा कॉम्प्युटरवरती म्हणजे याच्यावरती ना सोशल मीडियावरती किंवा फेसबुकला वर आपण आपले उत्पादनाचं हे पाठवलं का मी असं? नाही, आवश्यकता पडत नाही. कारण की आपलं जे प्रोडक्शन आहे ते आज क्वालिटी चांगली असल्यामुळे मार्केटमध्ये आपलं नाव झाल्यामुळं आपला माल हा दररोज नावानेच विकला जातो. म्हणजे मार्केटिंग करण्यासाठी वेगळे असे काही कष्ट घ्यायची गरजच पडत नाही. कारण की दररोज आम्हाला माल शॉर्टेज पडतो. आता आपण ज्या मार्केटमध्ये काम करतो त्या मार्केटमध्ये क्वालिटीचं मटेरियल असेल तर नक्कीच प्राधान्याने पहिला आपल्या मालाला भाव मिळतो. चला आपण माहिती दिल्याबद्दल आपलं एक म्हणजे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.